DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। नाशिक पूर्व आणि नवीन नाशिक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा संदर्भात तक्रारी समोर येत होत्या। 2 दिवसांपूर्वीच या ठिकाणी नागरिकांसह काही पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडत तक्रारींचा अक्षरशः पाढा वाचला होता। दरम्यान याचीच गांभीर्याने दखल घेत आज मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी नवीन नाशिक आणि नाशिक पूर्व विभागात जाऊन प्रभागातील पाणी पुरवठ्यासंदर्भात पाहणी दौरा केला। यावेळी नवीन नाशिक आणि नाशिक पूर्व विभागातील ठिकठिकाणी जाऊन मनपा आयुक्तांनी पाणी पुरवठा तसेच पाणी वितरण संदर्भात पाहणी करत अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या। तसेच ज्या तक्रारी सोडवता येणं शक्य नाही अशा तक्रारींचा लेखी अहवाल सादर करण्याचे देखील आदेश यावेळी देण्यात आले। तर एका नळ जोडणीवर एकापेक्षा जास्त कुटुंब अवलंबून असल्यास तसेच पाणी मोजण्याकरता या ठिकाणी मीटरही बसवण्यात न आल्याचं निदर्शनास आल्यानं अधिकाऱ्यांना याबाबत सूचित करण्यात आलं। तर वॉलमन कामकाजावर अभियंता उपअभियंता यांनी नियंत्रण ठेवावं तसेच कामात कसूर करणाऱ्यांना शास्ती करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा। विभागाचं कामकाज योग्य पद्धतीनं पार पाडून जनमानसात मनपाची प्रतिमा उंचवावी यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी यासह विविध सूचना मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या। दरम्यान या पाहणी दौऱ्यामध्ये महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासोबत अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर, नवीन नाशिक विभाग उपअभियंता इजाज काजी, नाशिक पूर्व विभाग उपअभियंता नवनीत भामरे तसेच पाणी पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट DNA नाशिक न्यूज नाशिक।